हाय एव्हरीवन, आज मी तुमच्यासोबत शेअर करते मसाला डोसाचा आलू मसाला. तर इथं मी कढईत तेल घेतलेलं आहे. त्याच्यात आपण टाकूयात 1 चम्मच जिरा, 1 चम्मच राई. त्यानंतर अगोदरच मी उडद डाळ आणि चण्याची डाळ भिजवत घातलेली होती. त्यानंतर आपल्याला तेलात अद्रक लसूणची पेस्ट तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, मी इथं घातलेली नाही आहे. त्यानंतर आपण हळद टाकू, मिरची, हिरवी मिरची आणि कांदा. त्याच्यानंतर एक एक करून तुम्हाला सर्व काही मसाले टाकून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जे जे मसाले असतील ते घाला. तर मी इथं कांदाही चॉप करून घातलेला आहे, ते देखील तुम्ही. कांदा थोडा परतून घेऊ आणि मग अजून इतर काही मसाले ॲड करायचे असतील जसं की चाट मसाला, गरम मसाला आणि इतर काही आणखी मसाले, तर ते तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यात. लाल मिरची ही मी नंतर टाकलेली होती, सो तुम्हाला अगोदर टाकायची असेल तर तुम्ही अगोदर टाक. धना पावडर, कस्तुरी मेथी, त्यानंतर गरम मसाला आणि व्हेजिटेबल्स मसाला ॲड केला आहे. तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही ॲड करा आणि लाल मिरची ही ॲड केलेली आहे. हे सगळं एकजीव मिक्स करून घेऊ, थोडं परतून घेऊ आणि नंतर मग मी बटाटे घातलेले आहेत उकडलेले. तर हे थोडे सॉफ्ट व्हावेत म्हणून थोडं पाणी घातलेलं आहे आणि मग 5 मिनटं आपण याला उकळू देऊ आणि हा खूप सॉफ्ट होईल. तर आणि नंतर आपण याच्यात मी याच्यात घातलेलं आहे मीठ, कस्तुरी मेथी, कोथिंबीर आणि रेडी टू एन्जॉय. सर्व करा आणि तयार आहे आपला डोसाचा मसाला. आणि खूप छान झालेला होता बरं का. एकदा माझ्या सांगण्यावरून तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला तुम्हाला रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा.